मालेगाव तालुका कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ सौदाणे गावापासून। मालेगाव तालुक्यातील सौदाणे गावात संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज हभप डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर यांचे कीर्तन महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या भव्य कीर्तन महोत्सव सप्ताहास दिनांक 31 डिसेंबर 2023 पासून प्रारंभ झाला। यावेळी कीर्तन महोत्सवास वारकरी संप्रदायातील मंडळी, शिवसेना पदाधिकारी तसेच विविध गावातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार, मालेगाव, नाशिक। प्रभु सियावर रामचंद्र की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, बोलो पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय, सियावर रामचंद्र की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। उपस्थित श्रोत्यांना सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे, कृपया आपण उभं न राहता सर्वांनी खाली बसावे।
त्या बिन त्या तलवार बाजी गाडी फोटोग्राफर कॅमेरे आता जरा बसून घ्या. उद्याची आम्ही खूप सूचना आहे एकच 2 मिनिटांमध्ये. उद्याचं कीर्तन आहे जोडगे येथे. याच पद्धतीने तो कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविकांना विनंती आहे समितीतर्फे की 6 ते 8 ची वेळ आहे. आपण जिथे 7 ते 9 ठेवली होती पण थोडा वेळ झाला. उद्या 6 ते 8 या वेळेमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने तिथे कीर्तन जायचं आहे. आणि शेवटचा जो दिवस आहे 7 तारखेचा समारोपाचा, त्या ठिकाणी परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी मालेगावमध्ये बरेच पटांगणामध्ये होणार आहे. याची नोंद आता सर्व भाविकांनी घ्या, नाहीतरी आपल्याला पत्रिका सगळ्यांना मिळालेल्या आहे. त्याचप्रमाणे 23 जानेवारी रोजी प्रभूची स्थापना झाल्यानंतर चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम जाहीर मालेगावमध्ये होणार आहे. याचीही आताच भाविकांनी डायरीमध्ये नोंद करून ठेवा. उद्याचे कीर्तन इंदोरीकर महाराजांचे तुमच्या माहितीसाठी सांगतो. रामकृष्ण महाप्रसाद कसे घेतील याची काळजी घ्या. हो आले. 31 डिसेंबर सारख्या या दिवशी या सगळ्या तरुणाईला देण्याकरता आपल्याकडे याच्याशिवाय काही चांगलं नाही, म्हणून या कीर्तन महोत्सवाची निर्मिती आहे असं म्हणायला हरकत नाही. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं. ठीक आहे, कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणतात हे कळालं. आता आणखीन एक प्रश्न राहिला, कोणता? कीर्तन सोपं म्हणायचं का अवघड? सोपं आहे का अवघड? थोडं जुनी मंडळी इथं बसलेली त्यांना स्मरून एक आम्ही अशी आतुरतेने वाट बघायला लागलोय. थोडंसं मी पुढं पांडुरंगाला प्रार्थना करतो, देवा 22 तारखेपर्यंत फक्त आम्हाला मरू देऊ नको. पुढची प्रार्थना करतो, परत नंतर काय असेल ते असेल, त्याचा विषय नाही. पण 22 तारखेचा दिवस आम्ही आमच्या डोळ्यांनी बघावा.
रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये विराजमान झालेले आणि ते आमच्या घराघरामध्ये हृदयामध्ये एक सगुण रूपामध्ये ज्ञानोबा तर सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू, पण सगुण रूपामध्ये ती विराजमान होणार आहे. रामायण फार गोड आहे. रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये होय अंग हरिरूप या अनुषंगाने बोलायचं आहे. राम लक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले. ऐका, आपल्याला माहीत असलेला पण जरा वेगळा विचार सांगतो. राम लक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले आणि जात असताना पुढे काही कालानंतर सुग्रीवाची आणि त्यांची गाठ पडली. नव्हे, दोघांत मैत्री झाली. राम आणि सुग्रीवाची मैत्री का झाली याच्यावर फार चर्चा आहे. खरं तर दोघांमध्ये काहीच साम्य नाही, आणि का मैत्री झाली या दोघांमध्ये काय तसं बघायला गेलं साम्य पाहिजे ना. एक साम्य सांगतो, दोघांनाही पत्नी विरहाचं दुःख दोघाला समान आहे, दोघालाही समान आहे. दोघात मैत्री झाली. मैत्रीमध्ये असं ठरलं की प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. मला रामायणाचा अभ्यास करताना कधी कधी प्रश्न पडतो. आपण मोठी जुनी मंडळी आहात म्हणून प्रश्न मांडून पुढे जातो.